जिऱ्याचा डब्बा पालता करून ना, जिरे घालून घेतले कारण त्यात चमचाभरच जिरे राहिले होते. तर मी आज काहीतरी एक्साइटिंग वेगळी भाजी बनवत होते, जी की मी कधीच बनवलेली नाहीये. आता रेग्युलर अख्खा मसूरची भाजी मी नेहमी बनवते. पण मोड आलेले अख्खा मसूर मी पहिल्यांदाच बनवले होते आणि माझ्यासाठी खरंच असं वेगळी गोष्ट होती, की कसं बनवायचे आता हे? म्हणजे अख्खा मसूर आपण शक्यतो ग्रेव्हीमध्ये वगैरे असं बनवतो. आता हे अख्खा मसूर कसे बनवायचे? म्हणून मी साधं सिंपल आपली पश्चिम महाराष्ट्रात जी रेसिपी फॉलो केली जाते एक आमटी बनवण्यासाठी. म्हटलं कडधान्य शक्यतो मी ह्याच पद्धतीने बनवते, कोणतेही कडधान्य असू देत. तर म्हटलं आता चला मोड आलेत, तर मग ते आपली रेग्युलरची पद्धत फॉलो करू आणि बनवून टाकू. तर अख्खा मसूरला मोड कसे आले? हा ॲक्चुअली एक्झॅक्ट प्रश्न असायला पाहिजे, की अख्खा मसूरला कसे काय मोड आले? मला अख्खा मसूरला मोड येतात ते माहिती आहे. पण मी कधीसुद्धा अख्खा मसूरला मोड आणलेले नव्हते. ते कायम भिजवायचे आणि आपण जसं अख्खा मसूरची ग्रेव्हीवाले अख्खा मसूर करतो तसं करायचे. तर मी 2 दिवसापूर्वी भिजवले होते, की अख्खा मसूर करायचा आहे म्हणून. पण काही कारणामुळे मला जमलं नाही करायला. तर मग मी फ्रिजला ठेवून दिलं तसंच अख्खा मसूर डब्यामध्ये काढून सेपरेट फ्रिजला ठेवून दिलं आणि 2 दिवसांनंतर त्याला मोड आले अख्खा मसूरला. म्हणजे अख्खा मसूरला पण मोड येतात आणि ते पण फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर बाहेर असताना माहिती आहे येतात ते. ऊब वगैरे आपण तयार करतो, कपड्यात बांधून ठेवतो त्यामुळं. पण फ्रिजमध्ये असताना कसे काय मोड आले असतील ना, विशेष गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासाठी तरी खूपच विशेष गोष्ट आहे आणि मी एकदम साधी सिंपल आमटी बनवली जसं आपण रेग्युलर कडधान्य बनवतो तसे आणि टेस्टला एक नंबर झाली होती. तुम्ही पण अशी ट्राय करू शकता.